मराठ्यांच्या संयमाचा अंत पाहू नका, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा. फडणवीसांकडून महाराष्ट्र अस्थिर करायचा डाव असल्याचा निशाणा. सीएसएमटी स्थानकाबाहेर मराठा आंदोलकांची मोठी गर्दी. गेल्या 2 तासांपासून आंदोलन सुरू असल्यानं मोठी वाहतूक कोंडी. जरांगेंच्या आंदोलनानंतर राष्ट्रीय ओबीसी महासंघ आक्रमक. आजपासून नागपूरच्या संविधान चौकात साखळी उपोषण. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावण्याची मागणी. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षण उपसमितीची बैठक. जरांगेंच्या मागण्यांबाबत बैठकीत चर्चा. उपोषणाबाबत काय निर्णय घेणार याकडे लक्ष. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबई दौऱ्यावर. लालबागच्या राजाचं दर्शन घेणार. मुख्यमंत्री आणि शेलारांच्या घरीही जाणार. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज ठाण्यात शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार. आगामी पालिका निवडणुकीसाठी पदाधिकाऱ्यांना देणार कानमंत्र. संतोष देशमुख हत्या प्रकरणी पुढील सुनावणी. 10 सप्टेंबरला वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर निकाल राखून ठेवला. उर्वरित आरोपींचा दोषमुक्तीसाठी अर्ज. भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसेंच्या अडचणीत वाढ. 2 जणांना झालेल्या मारहाण प्रकरणात एकाचा मृत्यू. निमसेंना अटक करण्याची नातेवाईकांची मागणी. अपुऱ्या मनुष्यबळामुळे मुंबई पोलिसांच्या सुट्ट्या रद्द. सुट्टीवर असलेल्या पोलिसांना कर्तव्यावर हजर राहण्याच्या सूचना. गणेशोत्सव आणि मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सुट्ट्या रद्द. धारधार शस्त्रानं वार करून 10वीच्या विद्यार्थिनीची हत्या. नागपूरच्या रेल्वे कॉलनी परिसरातील घटना. आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती. नांदेडमधील भीषण पूरस्थितीवर सरकारचं लक्ष. वेळ पडल्यास लष्कराला पाचारण करणार. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. नांदेडमधील पूरस्थितीची हेमंत पाटलांकडून पाहणी तर सावेंनी घेतला आढावा. पंचनामे करून नुकसानग्रस्तांना मदत देण्याचं आश्वासन. तर बुलढाण्याच्या खामगावातही मुसळधार. गोकुळकडून गणेशोत्सवात दूध उत्पादकांना गिफ्ट. म्हैस आणि गाईच्या दूध खरेदी दरात 1 रुपयानं वाढ. शेतकऱ्यांना दिलासा.